तर जय आदिवासी पब्लिक, कसे काय सगळे पब्लिक नाही का. आज आपण निघालो होतो दिंडोरीला. तरी तर फाट्यावर येऊन पोहोचल्यानंतर तर बस तर आपल्या आधीच निघून गेली होती नाही का. मग काय शेवटी आपल्याला प्रायव्हेटच गाडीने जावं लागलं. तर मग प्रायव्हेट गाडी निघालच होतं, पण काय काय ठिकाण रस्ता पण खूप खराब होता, त्याच्यामुळे मोबाईल पण सारखा हालत होता नाही का. तसं बिसं एकदाशी दिंडोरीत येऊन पोहोचलो. दिंडोरीत येऊन पोहोचल्यानंतर आपण तर डायरेक्ट पालखी रोडलाच उतरलो, कारण की आपल्याला पालखी रोडला थोडंसं काम होतं. पालखी रोडला तर काम आपलं झालं नाही, पण मग इकडं आपल्याला नगरपंचायतमध्ये पण थोडंसं काम होतं. तर काम काय एवढं काही नाही, आपल्याला नाही का याचा आधार कार्ड घ्यायचा होता. तर आधार कार्ड घ्यायला गेलो होतो, तर भाई ते डायरेक्ट आधार सेंटरच बंद. मग काही तसाच फिरून डायरेक्ट लागलो नाही का जुन्या कळवण रोडला. तर जुन्या कळवण रोडला लागले तर आपल्याला मेडिकलमध्ये जायचं होतं. तर मेडिकलमधून मस्त बोरोलिन व्हॅसलिन आणि बॉडी लोशन घेऊन टाकलं. त्याच्यानंतर आपण बस स्टँडवर आलो, तिथं आपल्याला एक मित्र भेटला. तर मित्र म्हणत होता का बिग फॅन भाऊ. मी म्हटलं मग धन्यवाद ना भाई. तिकडे बस स्टँडवर आल्यानंतर भाऊ काही जाम ना पोर घ्या भाऊ. त्याच्यानंतर आपल्याला बड्डे बॉय भेटला ना का, लाजत होता. तर बड्डे बॉय भेटल्यानंतर बड्डे बॉय म्हणत होता का आपल्याला बड्डे सेलिब्रेट करायसाठी जायचंय. मग काही निघालो नाही का. तिथे स्वीटमध्ये आल्यानंतर मस्त केक बिक घेऊन घेतले. मग काय निघालो ना भाऊ बड्डे सेलिब्रेट करायला, पिओ आणि मी. बड्डे बॉयने तर इकडे डायरेक्ट भाऊ कॅफेच बुक केला होता नाही का. तर इकडे कॅफे तर एक नंबर दिसत होता, फुल नाही का फुगारे बिगारे लावले होते आणि लाल ताजर तर एक नंबर दिसत होते. तर इकडे बड्डे तर दुसऱ्याचाच होता, पण हा म्हणत होता का मलाच केक कापायचा आहे नाही का. मग इकडे टेबलवर केक बिक दिले लावून आम्ही नाही का. मग काय इकडे बड्डे बॉयने मस्त केक बिक घेतला कापून. मग इकडे बड्डे बॉयला आम्ही केक बिक भरून दिला नाही का. बड्डे बॉयचा केक खाऊन झाल्यावर मग आम्ही पण घेतला केकवर ताप मारून. इकडे पोरं ते जाम मोठमोठे केकचे तुकडे खातो. तर इकडे आपला देवटांचा पिऊ भाई डायरेक्ट पोराला मोठमोठे केकचे तुकडे वाटत होता. तर तिकडे बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर नाही का आपल्याला घरी जायचं होतं, त्याच्यामुळे मग बस स्टँडवर येऊन बसलो होतो. फायनल आपली 4ची बस डायरेक्ट 4:30ला आली होती, त्याच्यामुळे घेतलं एकदाशी सीटवर बसून. मग काय भाऊ एकदा निघालो ना बसमध्ये बसून घरी. तर इकडं आपल्यासोबत धोका पण झाला होता नाही का. डायरेक्ट भाऊ कोशम्यापर्यंतच गाडी होती, मग काय निघालो पायी पायी. पायी पायी चालतच होतो. कोशम्याच्या पुढे थोडसा निघलो तर आपल्याला डायरेक्ट भाऊ गावापर्यंत गाडी भेटून गेली नाही का. मग निघालो पब्लिक नाही का. फायनली एकदाशी घरी येऊन पोहोचलो होतो. तर मित्रांनो आपला ब्लॉग तर तुम्ही पाहता, पण लाईक आणि फॉलो पण करत